मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत 800 भाविक रामलल्लाच्या दर्शनाकरिता रवाना। ज्येष्ठ भाविक नागरिकांना राज्य तसेच देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचे दर्शन व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 800 भाविकांना घेऊन विशेष ट्रेन अयोध्याकरिता आज रवाना करण्यात आली। चंद्रपूर रेल्वे स्थानकावर जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाविकांना शुभेच्छा देऊन सदर ट्रेन मार्गस्थ झाली। राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील 800 भाविकांना अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे। त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 800 लाभार्थी श्रीराम मंदिर अयोध्याकरिता पात्र करण्यात आले। 19 ते 23 मार्च या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सदर यात्रा पार पडणार आहे। भाविकांना शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी म्हणाले, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातून आज 800 लोक अयोध्येला रवाना होत आहे। भाविकांसाठी ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून जिल्ह्यातील नागरिकांना रामलल्लाच्या दर्शनाची संधी मिळाली आहे। यावेळी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, नागपूर येथील सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग विनोद मोहतुरे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत 800 लोग अयोध्याला रवाना होत आहे। हा शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनामधून आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना अयोध्येला जाऊन तीर्थदर्शन करून येण्याच्या महत्त्वपूर्ण संधी मिळालेली आहे। त्याच्या स्पेशल ट्रेन आज चंद्रपूरमधून फ्लॅग ऑफ होत आहे।